श्री गुरुदत्त पतसंस्थेची वार्षिक सभा खेळीमेळीत 12% लाभांश जाहीर, 5,99,000 निव्वळ नफा। कुरुंदवाड येथील श्री गुरुदत्त नागरी सहकारी पतसंस्थेची 5वी वार्षिक सर्वसाधारण सभा येथील वृंदावन मंगल कार्यालय या ठिकाणी 25 ऑगस्ट रविवारी सायंकाळी 4 वाजता संपन्न झाली। यावेळी चेअरमन विलास शंकर पाटील प्रमुख उपस्थित होते। स्वागत प्रास्ताविक रविकिरण गायकवाड यांनी केलं। अहवाल सालातील आढावा व अहवालाचे वाचन संस्थेचे चेअरमन विलास पाटील यांनी केलं। यावेळी त्यांनी अहवाल सालामध्ये सभासदांना 12% डिव्हिडंड देण्याचं जाहीर केलं। संस्थेला प्रगतीपथावर नेण्यासाठी सर्वांनी यापुढे असंच सहकार्य ठेवावं असं आवाहन केलं। विषय पत्रिकेचे वाचन संस्थेचे सचिव मिलिंद सूर्यवंशी यांनी केलं। यावेळी उपस्थित सभासदांनी सर्व विषय एकमताने मंजूर केले। सभेमध्ये चंद्रकांत जोंग, रामचंद्र मोहिते, सुनील पाटील, तेजस कोळेकर आदींनी आपली मनोगते यावेळी व्यक्त केली। या संस्थेचे 879 इतके सभासद आहेत। भाग भांडवल 41,36,000 इतका आहे। ठेवी 10 कोटी पूर्ण झाल्या असून 25 कोटी ठेवींकडे वाटचाल सुरू आहे। सभासदांना कर्ज 1,45,42,000 इतकं वाटप करण्यात आलं आहे। पतसंस्थेची 100% कर्ज वसुली आहे, तर निव्वळ नफा 5,99,901 रुपये इतका आहे। अहवाल सालामध्ये ऑडिट वर्ग अ दिलेला आहे। यावेळी संस्थेचे सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते। शेवटी आभार आनंदा पवार यांनी मानलं। यावेळी जी.डी. चव्हाण, किरण दळवी, सचिन मोहिते, गजानन पाटील, सुनील पाटील, जितेंद्र चव्हाण, प्रिया पवार, रंजना गायकवाड उपस्थित होते। महानकरी न्यूजसाठी इजाज खान पठाण, कुरुंदवाड। ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा।